महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांचा प्रवेश योग्य निर्णय घेतला असे मत भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा सेवा सोसायटीचे चेअरमन गणपतराव कदम यांनी फटाक्याची आतिषबाजी करून मत व्यक्त केले। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजप कार्यालयात प्रवेश केला आहे। अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून 12 फेब्रुवारी रोजी पक्षश्रेष्ठींकडे तसेच विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे मुदखेड शहरातील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा झाला आहे। आज जो कालचा कार्यक्रम झाला अशोकराव चव्हाणांनी निर्णय घेतला भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा। आज त्यांचा प्रवेश झाला आहे। प्रवेश झाल्यानंतर त्यांनी काय केलं की जुन्या लोकांना, जे जुने लोक आहेत त्यांना नवचैतन्य निर्माण झालं आणि आज आनंदाची बातमी अशी आहे की जुन्या लोकांच्या भाजपमधले की 1985 म्हणजे नगरपालिका मुदखेड ही भाजपाची एकमेव सत्ता आलेली महाराष्ट्रामध्ये आली होती।